सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळ्याचं एक समर ड्रिंक, हेल्दी समर ड्रिंक बनवणार आहोत. पियुष अगदी झटपट बनतं आणि आरोग्यदायी असं आहे. तर यासाठी मी इथे पाव किलो दही घेतलं आहे. त्यामध्ये मी हे होममेड श्रीखंड घरी बनवलं होतं, राजभोग श्रीखंड. याची रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की चेक करा. तर मी 1 चमचा 2 चमचेभर श्रीखंड आधी यामध्ये घालून घेणार आहे. सोबतच वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळेच याला स्वाद खूप छान येतो. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. श्रीखंडामध्ये सुद्धा ऑलरेडी साखर घातलेली आहे. आता जायफळ सुद्धा यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे. याच्याशिवाय याची चव छान लागूच शकत नाही. तर जायफळ मी यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं किसून. आता हे पातळ करण्यासाठी पाण्याचा वापर न करता मी इथे ताक थोडंसं घेतलेलं आहे आणि हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. खूप जास्त वेळ याला फेटायचं नाहीये, रवीने किंवा मिक्सरमधून तर अजिबातच फिरवायचं नाहीये. नाहीतर काय होईल की दही घट्ट असल्यामुळे आणि श्रीखंड सुद्धा घट्ट आहे, तर लोण्यासारखा भाग वरती तरंगून येईल आणि तुपकट तुपकट असं होईल. त्यामुळे अजिबात खूप जास्त वेळ असं रवीने फिरवायचं नाहीये आणि मिक्सरमधून अजिबात फिरवायचं नाहीये. असं हातानेच 2 ते 3 मिनिटं छान श्रीखंड मिक्स होईपर्यंत एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचंय. तर बघा छान दाटसर हे असं झालेलं आहे. त्याचा दाटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. थोडासा मी इथे फूड कलर घालतेय, पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल घालायचा तर तुम्ही थोडंसं केशर दुधामध्ये कोमट दुधात भिजवून ते सुद्धा वापरू शकता. आता हे सगळं एकजीव करून घेऊयात. पियुष हे मुळातच थोडं घट्ट असतं, त्यामुळे मी इथे हे थोडं दाटसरच ठेवलेलं आहे. छान आपलं हे पियुष आता तयार झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी ही खूप छान रेसिपी आहे. चवीला खूप सुंदर लागतं. श्रीखंड असल्यामुळे मुलांना सुद्धा खूप आवडीने ते पितील. तर आता ग्लासमध्ये मी सगळ्यात खालती 1 चमचा आधी श्रीखंड घालत आहे आणि मग आपण तयार केलेलं पियुष यामध्ये ओतून घेऊयात. थोडासा कमीच ग्लास भरते आहे, कारण वरतून आपल्याला पुन्हा 1 चमचाभर श्रीखंड घालायचं आहे. बर्फ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, पण जेव्हा पिणार असाल तेव्हाच बर्फ घाला, नाहीतर पुन्हा तसंच होईल. बर्फ जर आपण थंड आधीच घालून ठेवलं, तर पुन्हा ते वरती लोण्याचा गोळा आल्यासारखा होईल. वरतून पुन्हा मी थोडंसं जायफळ इथे घालत आहे आणि आपलं हे हेल्दी समर ड्रिंक तयार झालेलं आहे. तर या उन्हाळ्यात पियुष नक्की बनवून बघा. आपली आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच समर ड्रिंक्सची रेसिपीची सीरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.